गावामध्ये आजही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत. सगळ्या शहरातल्या मुलींना शहरातलीच मुलं हवी असतात आणि गावातल्या मुलींना सुद्धा गावातला मुलगा हवा असतो, पण तो कसा, तर सरकारी नोकरीवाला किंवा शहरातला मुलगा हवा असतो. पण त्या मुलीला आपल्या नवऱ्याची शेत जमीन असावी हे हवं असतं. म्हणजे मुलाची जमीन खूप असली पाहिजे, मालमत्ता खूप असली पाहिजे, पण शेतकरी नवरा नको. तर ही खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. तर आजच्या मोहिमेचा जो काही अर्थ आहे आपला, किंवा त्यातून आपल्याला जे काही महाराष्ट्रापर्यंत पोचवायचं आहे ते उद्देश आहे. बरोबर आहे. खूप मस्त मस्त मोहीम आहे खूप. बरं, दरवेळी मी तुम्हाला मोहीम ऐकवतो, आज जरा वेगळं आहे काहीतरी. हार्दिक दादा हा या 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 बालिका तुम्हारे सपनों का राजकुमार आ रहा है. लय भारी सरप्राईज दिलं बघा तुम्ही, पण बरं झालं तुम्ही करत बसताय लग्नाच्या गोष्टी त्यांच्या, आमच्या लग्नाचं काय? होय ना, होय की जरा सांगणार की पण कसं काय कळलं आजची मोहीम काय? हा, तर आम्हाला या 4 जणांची लग्न लावायची आहेत. 4 जण 4 जणी. ससा नाक पण टोचला. अरे तुम्हीच तर म्हणला होतात गावातला मुलगा पाहिजे. हा रमशा रमशा संस्कृतीला पण. अय मर्दा, तुझं नाव काय? सत्यवान प्रकाश भोसले. तुझी इच्छा काय? कोण आहे? वैष्णवी. वैष्णवी. वैष्णवी अगं जरा काढून बघतील तर जरा बरं होईल. गॉगल काढ, डोळे तर दाखव. तुला ती अशीच का लग्न करायचं? एक नंबर दिसायला ना, बायको अशी शोभल ना, त्यासाठी गावातून फिरायला. अशी दिसते मी. मला जास्त बोलायला आवडत नाही, तिला मनातलं कळतंय आणि आपलं जमतंय. पण माझ्या मनातलं पण ओळखलं पाहिजे ना. ओळखणार की हळूहळू. तुला कोणाशी लग्न करायचंय? रमशा. रमशा. का का? लहान मुलं तिला आवडतात आणि मला पण आवडतं. हो का? लहान मुलं आवडतात. रमशा काय म्हणशील? आवडलं हे लागलं तुला? हा? हो ना? तुला कोणाशी लग्न करायचंय? मला संस्कृतीशी लग्न आई. ती पण म्हणत होती की गावातलाच मुलगा हवा. आणि मला हिची नख पण खूप आवडत. नका आवडतात. बघूया की. तुला कोणाशी लग्न करायचंय? रसिका. रसिकाशी. का का? दिसायला ती सुंदर आहे. 2 दिवस मी तुम्हाला आवडेल, त्याच्यानंतर काय कसं झेलणार मला. यांना हे सगळं खोटं वाटतंय, पण काय आहे, आजची मोहीमच ही आहे. काय? शुभमंगल सावधान. मोहीम अगदी सोपी आहे. गावात जायचंय, एक वयस्कर जोडपं शोधायचं. ज्यांनी सहजीवनाच्या संसाराचे म्हणजेच काय एकमेकांबरोबर साधारणतः 30 ते 40 वर्षे घालवली असतील, असं जोडपं तुम्हाला शोधायचं. फक्त शोधायचं नाहीये, तर त्यांना मनवायचंय आणि त्यांचं पुन्हा लगीन लावून द्यायचंय. मोहिमेचा पहिला भाग काय, आणि मग मोहिमेचा दुसरा टप्पा. लग्नासाठी नवरदेव नवरी मुलीचे कपडे खरेदी करावे लागणार, त्यानंतर बांगड्या, डेकोरेशन, पत्रिका, या सगळ्या कामाची विभागणी तुम्हाला करावी लागणार आहे. ओके. गावातली मुलं जी आहेत, म्हणजे ही जी मुलं आहेत, ही त्यासाठी आलेली आहेत. तुम्हाला मदत करायला ही मंडळी आलेली आहेत. म्हणून आम्ही म्हटलं की ही मुलं लग्न लावायला आलेली आहेत. कळलं का? आणि आता आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना कामाची नीट विभागणी करायची आहे की कोण कुठलं काम करणार, आणि हे सगळं मालकीनबाई ठरवणार. ठीक आहे. लग्न लावण्यासाठी तुम्हाला काही पैसे दिले जातील, त्यातच तुम्हाला हे सगळं भागवायचं. आता ही मुलं आलेलीच आहेत, गावाचे प्रतिनिधी मधून ते तुमचे स्वागत करतील. यासाठी तरी हार घालून घ्या. चालेल चालेल. आम्ही लग्नाळू